नमस्कार. अ, आज आपण बघूया इयत्ता 7वी मधील 7वीच्या मराठीच्या पुस्तकामधील कविता लेक, जी लिहिली आहे अस्मिता जोगदंड चांदणे यांनी. त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकी त्या एका कविता संग्रहामधील ही कविता आहे. कवितेचं नाव आहे लेक. मी थोडंसं तालात म्हणायचा प्रयत्न करते. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदण, लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशीची म्हणी बोलकी साऱ्या घरात हसते, अशीची म्हणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, मग आपली पाकळी, मग आपली पाकळी कधी कधी रुसू नये, कधी कधी रुसू नये, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. अतिशय सुंदर कविता. प्रत्येक लेकीला, लेकीच्या मनातली, प्रत्येक लेकीला मनाला स्पर्श करणारी. जेव्हा लेक घरात असते त्यावेळी घरातले वातावरण, घरातले सगळे चेहरे हसरे असतात, प्रसन्न आणि बोलके असतात. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण येतं. अशा ह्या लेकीची आठवण प्रत्येकाला कविता ऐकल्यानंतर नक्की येईल. धन्यवाद.